मी हमेशा म्हणतो जीवनाचे 5 ऍस्पेक्ट फार महत्वाचे, फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल. फिजिकलला फिट राहायचं तर चांगलं अन्नधान्य पाहिजे किंवा पौष्टिक आहार, प्रोटीन, न्यूट्रिएंट्स, इलेक्ट्रॉन, त्यासाठी पैसेच लागणार. किंवा तुमच्या शरीरात काय आजार आहे त्याला इलाज करायचं दवाखान्याचं बिलच भरायला लागतं, म्हणजे त्यालाही पैसे लागतो. फिजिकली फिटनेसला आर्थिक फिटनेस गरजेचं आहे. मेंटल पीस पाहिजे. टेन्शन कशाचं आहे, भविष्यात काय होणार, मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, EMIचं काय होणार, नोकरी गेली तर काय होणार, आर्थिक पीस नाहीये तिथंच टेन्शन. मेंटल पीस साठी पण तुम्हाला काय पाहिजे की आर्थिक स्ट्रॉंगनेस पाहिजे. त्याच्यानंतर समाजात इज्जत कोणाला, प्रत्येकाला इज्जत पाहिजे, शब्दाला मान पाहिजे. ज्याच्या खिशात पैशात ना त्यालाच इज्जत आहे साहेब. तुम्हाला जर सामाजिक दृष्ट्या हिट व्हायचंय तर फायनान्शियली फिट व्हायलाच लागेल, पर्यायच नाही. आणि मग तुम्हाला फायनान्शियल फिट दिसायचंय तर ते टेम्पररी आहे. बरं, ते लोकांना फिट दिसालंय पण तुम्हाला आत्म तुम्ही पोखरलेले असाल त्याचा त्रास फार आहे. मग ते डायबिटीज होणार, मग तुम्ही टेन्शनमध्ये, टेन्शनमध्ये स्मोकिंग करणार, ड्रिंक करणार, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो पैसे खिशात असतील तर सामाजिक, आर्थिक, घर घ्यायचे, गाडी घ्यायची, पैसेच पाहिजेत. आध्यात्मिक, आता आध्यात्मिक प्रगती मला नाही वाटत बाबा उपाशी पोटी राहून मला काही प्रवचन ऐकता येतील किंवा मेडिटेशन करता येईल, पोट भरेलच पाहिजे. आध्यात्मिक उन्नती साधायची तरी पैशाची गरजच आहे. पैसा सर्वस्व नाहीये पण पैशाशिवाय काहीच नाहीये.